नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र या विषयामधील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेले आर्थिक सिद्धांत व त्या सिद्धांताचे वर्ष. तर ग्रुप ए मध्ये आहे आर्थिक सिद्धांत आणि ग्रुप बी मध्ये आहेत अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचे वर्ष. तर सुरुवात करूया आपण ॲब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस या सिद्धांतापासून. 1936 मध्ये जे एम केन्स यांनी ॲब्सोल्यूट इन्कम हायपोथेसिस हा सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर आहे रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस. 1949 मध्ये जेम्स ड्युझेनबेरी यांनी रिलेटिव्ह इन्कम हायपोथेसिस हा सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर आहे परमनंट इन्कम हायपोथेसिस. 1957 मध्ये मिल्टन फ्रीडमन यांनी परमनंट इन्कम हायपोथेसिस सिद्धांत सांगितला आहे. नेक्स्ट रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस ही संकल्पना 1961 मध्ये जॉन मुथ यांनी दिली आहे. त्यानंतर आहे रिव्हिल प्रेफरन्स थेरी. 1938 मध्ये पॉल सॅम्युएल्सन यांनी रिव्हिल प्रेफरन्स थेरी मांडली. नेक्स्ट आहे लो लेवल इक्विलिब्रियम ट्रॅप. 1956 मध्ये आर नेल्सन यांनी मांडला आहे. त्यानंतर आहे बिग पुश थेरी, प्रबळ धक्का सिद्धांत. 1943 मध्ये रोजेस्टेरॉन रोडान यांनी हा सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर आहे गोल्डन एज. 1956 मध्ये जॉन रॉबिन्सन यांनी संकल्पना दिली. त्यानंतर आहे ड्रेन थेरी. ड्रेन थेरी ही 1867 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी मांडली आहे. त्यानंतर आहे स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. 1960 मध्ये डब्ल्यू रोस्टो यांनी स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ सांगितले आहेत. नेक्स्ट आहे किंग्ड डिमांड कर्व. 1939 मध्ये पॉल स्वित्झी यांनी किंग्ड डिमांड कर्व ही संकल्पना मांडली. त्यानंतर आहे सेल्स मॅक्झिमायझेशन प्रिन्सिपल. 1967 मध्ये विलियम बाउमोल यांनी विक्री महत्तमीकरणाचा सिद्धांत मांडला आहे. नेक्स्ट आहे लिमिट प्राइसिंग मॉडेल. 1949 मध्ये बेन यांनी लिमिट प्राइसिंग मॉडेल मांडलेलं आहे. एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर. 1931 मध्ये RF कहान यांनी एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर सिद्धांत मांडला. त्यानंतर आहे मल्टिप्लायर ॲक्सलरेटर मॉडेल. 1939 मध्ये सॅम्युएल्सन यांच्याद्वारे मांडलेले आहे. त्यानंतर आहे ISLM कर्व. 1937 मध्ये JR हिक्स यांनी ISLM कर्व ही संकल्पना दिली. त्यानंतर आहे डिओपॉली ॲनालिसिस. 1838 मध्ये कोर्नोटद्वारा डिओपॉली ॲनालिसिस मॉडेल मांडले गेले आहे. त्यानंतर आहे लाईफ सायकल हायपोथेसिस. 1954 मध्ये फ्रँको मोदिग्लियानी यांच्याद्वारे लाईफ सायकल हायपोथेसिस मांडला गेला. त्यानंतर आहे सोशल वेलफेअर फंक्शन. 1938 मध्ये बर्गसन यांनी सोशल वेलफेअर फंक्शन सांगितले आहे. त्यानंतर आहे इम्पॉसिबिलिटी थेरम. 1951 मध्ये केनेथ ॲरो यांनी इम्पॉसिबिलिटी थेरम दिला आहे. नेक्स्ट आहे सेंटर पेरिफेरी थेसिस. 1949 मध्ये राउल प्रेबिश यांनी सेंटर पेरिफेरी थेसिस मांडला. नेक्स्ट आहे फॅक्टर प्रपोर्शन थेरी. 1920 मध्ये हेक्स्चर ओलिनद्वारा फॅक्टर प्रपोर्शन थेरम मांडला. नेक्स्ट आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेरी. 1936 मध्ये जीवॉन हॅबरलर यांच्याद्वारे अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेरी मांडली गेली. नेक्स्ट आहे डिफरन्शियल रेंट. हा सिद्धांत 1817 मध्ये डेव्हिड रिकार्डो यांच्याद्वारे मांडला गेला. नेक्स्ट आहे डिव्हिजन ऑफ लेबर. 1760 ते 70च्या दरम्यान ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. नेक्स्ट आहे लीडरशिप मॉडेल. 1934 मध्ये इवॉन स्टॅकलबर्गद्वारा लीडरशिप मॉडेल मांडले गेले आहे. त्यानंतर आहे गेम थेरी. गेम थेरी 1944 मध्ये न्यूमॉन आणि मॉक्स्टन यांनी दिली. नेक्स्ट आहे रियल बॅलन्स इफेक्ट. 1965 मध्ये डी पॅटिकिन
यांनी रिअल बॅलन्स इफेक्ट मांडली. नेक्स्ट आहे जनरल इक्विलिब्रियम, सामान्य संतुलन, 1889 वॉलरस यांनी मांडले. नेक्स्ट आहे इनोव्हेशन, 1942 जे ए शुम्पिटर यांनी इनोव्हेशनबद्दल माहिती दिली आहे बरीच. त्यानंतर आहे अनसर्टॅनिटी थिअरी ऑफ प्रॉफिट, 1921 एफ नाईट यांनी अनसर्टॅनिटी थिअरी ऑफ प्रॉफिट मांडली आहे. त्यानंतर आहे रुरल अर्बन मायग्रेशन मॉडेल, 1970 हॅरिस टोडॅरो यांच्याद्वारे मांडल्या गेले आहे. त्यानंतर आहे मॅनेजरियल डिस्क्रिएशन मॉडेल, 1963 विलियमसन यांच्याद्वारे मांडल्या गेले आहे. त्यानंतर आहे अनसर्टॅनिटी थिअरी ऑफ प्रॉफिट, 1921 एफ.एच. नाईट यांच्याद्वारे मांडली गेली आहे. त्यानंतर आहे थिअरी ऑफ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर, 1954 आर्थर लिविस यांनी थिअरी ऑफ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर ही मांडली. त्यानंतर आहे क्रिटिकल मिनिमम एफर्ट थिसिस, 1963 लायबेन्स्टीन यांच्याद्वारे मांडला गेला आहे. त्यानंतर आहे नाईफ एज इक्विलिब्रियम, 1939 हेरॉड यांच्याद्वारे मांडला आहे. नेक्स्ट आहे टाईम प्रेफरन्स थिअरी ऑन इंटरेस्ट, 1930 आयर्विन फिशर यांनी मांडली. त्यानंतर आहे मॉडर्न थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, 1960 निकोलस काल्डर यांनी मांडली. थिअरी ऑफ अनबॅलन्स्ड ग्रोथ, 1958 एओ हर्शमन यांनी थिअरी ऑफ अनबॅलन्स्ड ग्रोथ ही मांडली. त्यानंतर आहे प्रोडक्ट सायकल हायपोथिसिस, 1966 व्हर्नॉन यांनी मांडली. त्यानंतर आहे सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन, जे.एम. केन्स यांच्याद्वारे मांडला गेला. त्यानंतर आहे स्पिल ओव्हर थिअरी, लिंडार यांनी मांडली. त्यानंतर आहे डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, जेम्स ड्युझनबेरी यांनी डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट ही संकल्पना मांडली. तर मित्रांनो, हे होते अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध सिद्धांत आणि शास्त्रज्ञ यांची माहिती. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ यांची माहिती घेऊया. धन्यवाद.